अतिशय हाय प्रोफाईल हा सोलापूरचा मतदारसंघ होता। काँग्रेसचा बालेकिल्ला होता जो भाजपने काँग्रेसकडनं खेचून घेतला होता आणि इथे प्रणिती शिंदेंनी हा बालेकिल्ला तर परत आणला, पण आपल्या आईवडिलांच्या पराभवाचा बदला घेतला। प्रणिती शिंदेंचा यावेळचा जो प्रचार होता त्यांनी थेट मोदींना लक्ष केलं होतं, तर दुसरीकडे काही गोष्टी त्या प्रचारामध्ये टाळत होत्या। तुम्ही स्वतः तिथे गेला होतात, काय त्यांच्या या निकालातून मेसेज मिळतोय? एक तर द बॉटम लाईन इज की प्रणिती शिंदे ज्या 3 वेळच्या आमदार होत्या, 2009, 2014, 2019ला त्या आमदार म्हणून सोलापूर मध्य शहरमधून त्या निवडून आलेल्या आहेत आणि काँग्रेसनं त्यांना उमेदवारी दिली कारण मागच्या वेळेस त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला, 2 वेळा सलग पराभव झाला। त्यांची आई तिचाही पराभव झाला, उज्ज्वला शिंदे यांचा। तर अशा वेळेस मुलीनं काय करावं, तर मुलीनं आईच्या आणि बापाच्या पराभवाचा उट्टा किंवा वचपा या निकालातनं काढला आणि थोड्या नाही तर 74,000 मतांनी त्या विजयी झालेल्या आहेत। मला स्वतःला असं कधीही वाटलं नाही की प्रणिती शिंदे यांचं विजयाचं मताधिक्य हे 74,000पर्यंत जाईल। मी स्वतः हे गृहीत धरून होतो की खूप घासून खूप काठावरती ही जागा प्रणिती शिंदे काढू शकतात, कारण राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे मोमेंटम, राम सातपुते हे बाहेरचे उमेदवार आहेत असं असलं तरी इथे हिंदुत्वावरती प्रचार आणण्याचा प्रयत्न केला। योगी आदित्यनाथांच्या सभा असतील, मोदींची सभा असेल, अमित शहांची सभा असेल, इतर भाजपचा प्रचार हा हिंदुत्वाला घेऊन असेल। त्यातल्या त्यात मतदारांमध्ये लिंगायत समाजाची मतं जी बऱ्यापैकी प्रो हिंदुत्व मतं आहेत असा जो समज होता तो सगळा गळून पडला। याचं एकमेव कारण म्हणजे सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदेंचे वडील आणि प्रणिती शिंदे यांनी हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण इथं होणार नाही, इथे धार्मिक ध्रुवीकरण मतदारांमध्ये होणार नाही आणि जातीय समीकरणं ही आपल्या विरोधात जाणार नाही याची प्रचंड काळजी घेतली। एवढी काळजी घेतली की मी त्यांच्या घरी गेलो, बंगल्यावरती, शहरामध्येच आहे, आणि दुरून बघूनच प्रणिती शिंदेने हात हलवून ओके बाय बाय, नो इंटरव्ह्यू। मग मी सुशीलकुमार शिंदेंना म्हटलं इंटरव्ह्यू, ते म्हणले नाही, नो इंटरव्ह्यू आशिष। आणि मग मला नंतर कारण कळलं की त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही प्रसारमाध्यमांना आता प्रतिक्रिया देणं सुद्धा टाळतो। याचं कारण असं, आम्ही काही बोललो बापलेक की लगेच त्याच्या विरोधात रील बनते किंवा त्याला काउंटर बाईट देऊन ते प्रकरण उचललं जातं आणि आम्ही बोलणारे कोण आहोत, तर आम्ही धर्मनिरपेक्ष बोलतो, जातीय सलोख्याचं बोलतो, हिंदू मुस्लिम असं काही बोलत नाही आणि आमचे विरोधक जे भाजपचे आहेत ते त्याच्या उलटं काहीतरी करतात आणि मग त्यातनं काहीतरी बातम्यांची राळ उठते आणि ते आम्हाला नको आहे, कारण जातीय सलोखा हा बनला पाहिजे, हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण हे टाळलं गेलं पाहिजे, ही भूमिका घेऊन त्यांचा तो प्रचार झाला। त्यामध्ये आत्ता मला इथं आश्चर्य असं वाटतं की 74,000 मतांच्या फरकानं किंवा मताधिक्यानं प्रणिती शिंदे ज्या निवडून आलेल्या आहेत, मग त्या मानानं राम सातपुते यांच्याविषयी जी हवा झाली होती की ते आता जॉईंट किलर आहेत आणि ते एकतर्फी विजय संपादन करतील, इतका त्यांच्या प्रचाराला गती आली आहे किंवा त्यांचा प्रचार हा हिंदुत्ववादी प्रचार झालेला आहे, तर त्याचा फायदा त्यांना भरमसाठ होईल, तसं काही झालेलं नाही। या मेसेज हा आहे या निवडणुकीतनं की पुन्हा ते स्थानिक उमेदवार, भक्कम उमेदवार की ज्यांनी कामं करून दाखवलेली आहेत 3 टर्ममध्ये। कारण प्रणिती शिंदे यांचं काम हे जसं मतदारसंघात त्याहीपेक्षा जास्त मतदारसंघाचे प्रश्न हे त्यांनी विधानसभेत उचललेले आहेत। असा कुठला प्रश्न नाही आहे की विधानसभेत त्यांनी या 3 टर्ममध्ये उचललेला नाही आहे किंवा त्या कोविडच्या काळामध्ये खास करून हॉस्पिटल्सच्या प्रश्नावरती म्हणा किंवा रुग्णसेवेच्या प्रश्नावरती म्हणा त्या भांडतात। प्रणिती शिंदे यांच्या बाबतीत आणखीन एक खूप दुर्मिळ गुण आहे की त्या जरी एलिट असल्या, म्हणजे दिसायला सुंदर आहेत, वडील त्यांचे केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री आहेत, आई बॉर्न अँड बॉटअप इन मुंबई आहे, त्या स्वतः मुंबईमध्ये राहत असल्या तरी त्यांच्याविषयी एक आपुलकी जी मतदारांमध्ये किंवा सोलापूरकरांमध्ये आहे ना, ती मी जवळून बघितली की त्या खूप सोज्वळ आहेत, बोलतात आणि बिनकामाचं बोलत नाही, वायफळ बोलत नाही आणि विरोधकांवर उगीच तोंडसोक घ्यायचं म्हणून आक्रमकपणे बोलत नाहीत। त्या प्रश्नांना जाऊन भिडतात, प्रश्नांवरती आक्रमक बोलतात, पण आपल्या विरोधकाच्या विरोधात नाहक काही बोलून राळ उठवणे हा त्यांचा स्वभाव नाही। याविषयीचं जे गुडविल आहे, जी सदिच्छा आहे, ती मतदारांमध्ये मी बघितलेली आहे आणि त्याचाच फायदा असा झाला की त्या 74,000 मतांनी विजय आला। म्हणजे जिथे नवनीत राणा यांच्याकडे अहंकार,
नाच गाणी, गर्दी जमवणे, टी व्ही, कॅमेरा, लाईमलाईटमध्ये राहणे, असा जो विषय होता त्याचा उलटा विषय हा प्रणिती शिंदेच्या बाबतीत होता की कामाशिवाय न बोलणे, कामाशिवाय कुठला विषय न उचलणे आणि विरोधकांच्या विरोधात नाहक आक्रमक होऊन न बोलणे, हा जो विषय त्यांच्याविषयी जिव्हाळा निर्माण करणारा झाला मतदारांमध्ये, त्याचा हा परिणाम आहे की 74,000 मतांनी त्या विजयी झाल्या.